नमस्कार मित्र हो, श्री स्वामी समर्थ. स्वामी कधीच आपल्यापासून दूर जात नाहीत. स्वामी प्रत्येक भक्तांच्या श्वासात असतात. अशीच एक अद्भुत कथा आज आपण ऐकणार आहोत. स्वामी आहेत का, हे सर्वांच्या मनात येणारा प्रश्न. चला तर आपण या कथेतून जाणून घेऊयात. माणूस एकटाच असतो, पण जो स्वामींचा भक्त असतो तो कधीच एकटा नसतो. अनेक लोक विचारतात, स्वामी खरंच आपल्यासोबत असतात का? आपण त्यांना पाहू शकत नाही, स्पर्श करू शकत नाही. मग कसं ओळखायचं की ते आपल्या पाठीशी उभे आहेत का नाहीत? आजची कथा याच प्रश्नाचं उत्तर आहे. ही कथा आहे एका साध्या भक्ताची, ज्याच्या आयुष्यात संकट आली, लोक दूर गेले, पण स्वामी मात्र क्षणभरही दूर गेले नाहीत. स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगायचे, मी देहात नाही, पण प्रत्येक भक्ताच्या हृदयात आहे. स्वामी भक्तांची परीक्षा घेतात, पण कधीच त्यांना सोडत नाहीत. कधी ते रस्त्यात भेटणाऱ्या भिकाऱ्याच्या रूपात, कधी एखाद्या आजारी माणसात, तर कधी आपल्याच मनात येणाऱ्या आवाजात. आपल्यासोबत ते नेहमी असतात. ही कथा आहे राघव नावाच्या भक्ताची. राघव अतिशय गरीब, घरची परिस्थिती हलाखीची, आई आजारी, काम नाही आणि हातात एकच आधार, स्वामींचं नामस्मरण. दररोज तो म्हणायचा, स्वामी सगळं तुमच्यावर सोडले. पण एक दिवस त्याच्या आयुष्यात मोठं संकट कोसळलं. आईची तब्येत अचानक खूप बिघडली. डॉक्टर म्हणाले, ताबडतोब औषधं हवीत, नाहीतर धोका आहे. राघवकडे एकही पैसा नव्हता. तो मंदिरात गेला, डोळे भरून आले आणि म्हणाला, स्वामी आज जर तुम्ही माझ्यासोबत नसाल तर मी पूर्णपणे संपलो आहे. राघव निराश होऊन मंदिराबाहेर बसला. तेवढ्यात एक वृद्ध साधू त्याच्याजवळ आला. साधू म्हणाला, का रे मुला, इतका खचून का बसलास? राघव सगळं सांगून मोकळा झाला. साधू हसला आणि म्हणाला, जा, तुझी आई ठीक होईल, आणि हातात थोडे पैसे ठेवून निघून गेला. राघव चकित झाला. तो पैसे घेऊन हॉस्पिटलला गेला. औषधं मिळाली. आईची तब्येत हळूहळू सुधारली. दुसऱ्या दिवशी तो पुन्हा मंदिरात गेला आणि जे दृश्य त्याने पाहिलं त्याच्या डोळ्यातून अश्रू थांबेनात. मंदिरात स्वामींच्या मूर्तीसमोर तोच वृद्ध साधू जसा दिसत होता, तसाच चेहरा, तसंच तेज. राघव थरथर कापू लागला. त्याला कळून चुकलं, स्वामी स्वतः माझ्यासाठी आले होते. तेव्हा त्याच्या मनात आवाज आला, मी नेहमी तुझ्यासोबत होतो, आहे आणि राहीन. त्या दिवसापासून राघवचं आयुष्य बदललं. संकट आली पण भीती नाही, कारण त्याला खात्री होती स्वामी आपल्या सोबत आहेत. मित्र हो, स्वामी कधीच विचारत नाहीत, तू श्रीमंत आहेस का? ते फक्त पाहतात तुझा विश्वास किती खोल आहे. जर तू आज अडचणीत असशील, एकटेपणा जाणवत असेल, तर लक्षात ठेव, स्वामी तुझ्या जवळ आहेत. फक्त डोळे बंद करून हाक मार. जर तुम्हालाही वाटत असेल की स्वामी तुमच्यासोबत आहेत, तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला स्वामींचा अनुभव नक्की येईल. जेव्हा सगळे दूर जातात ना, तेव्हा स्वामी सर्वात जवळ असतात. डोळ्यांना दिसत नाहीत, पण प्रत्येक श्वासात असतात. तुम्ही फक्त विश्वास ठेवा. स्वामी कधीच आपल्या भक्ताला एकटं सोडत नाहीत. पैसा नाही, कोण मदतीला नाही, आणि तेव्हाच स्वामी साधूच्या रूपात येतात, कारण स्वामी कधीच वेळ चुकवत नाहीत. तर बघा, किती छान उदाहरणातून आपल्याला स्वामी आपल्याला कधीच एकटे सोडत नाहीत. कोणत्या ना कोणत्या परिस्थितीत आणि कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये स्वामी आपल्याला दर्शन देतात, हे आपल्याला दिसून आलं. स्वामी म्हणतात की आज जर तुला वाटत असेल की तू एकटा आहेस, तर डोळे बंद करून म्हण, स्वामी तुमच्यावर विश्वास ठेवतो. त्या क्षणी स्वामी तुमच्या सोबत उभे असतात.
स्वामी दिसत नाहीत पण साथही कधी सोडत नाहीत. संकट येतं तेव्हा तेच मार्ग दाखवतात. विश्वास ठेवा, स्वामींची साथ कधीच तुटत नाही. जर तुला वाटत असेल स्वामी तुझ्या सोबत आहेत तर फक्त एकच शब्द लिहा, श्री स्वामी समर्थ, आणि चमत्कार बघा किती मन शांत होईल. चला तर आजचा हा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा, आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सेवा करा आणि सेवेकरी व्हा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.